नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अजून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर मित्रांनो, राज्यातील अनेक महिलांनी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केलेला नाही, तर त्यांच्यासाठी राज्य सरकारने नवीन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तर मित्रांनो, काय आहे तो निर्णय, तर आजच्या व्हिडिओमध्ये तो आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांची प्रचंड प्रमाणात गर्दी देखील दिसत आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने लाडकी बहीण या योजनेसाठी लास्ट तारीख 31 ऑगस्ट दिली होती, परंतु आता राज्यातील अनेक लाडक्या बहिणींनी अजूनही फॉर्म भरले नाहीत किंवा त्यांना फॉर्म भरताना काही भागात तांत्रिक अडचणी सुद्धा येऊ लागल्या आहेत। तर मित्रांनो, त्या महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट दिली होती। तर मित्रांनो, राज्य सरकारने आता लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आता वाढवली आहे। तर मित्रांनो, आता लाडकी बहीण या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख आता 30 सप्टेंबर राहणार आहे। तर मित्रांनो, अजूनही ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्या आणि प्रत्येक महिन्याला सुमारे 1500 रुपये मिळवा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।